तर इकडे मी खूप सारे कांदे घेतलेले आहेत कारण मला बनवायचा आहे चिवडा। दिवाळी सुरू झालेली आहे तर आजपासून रेसिपीला सुरुवात झालेली आहे। आणि हो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। हॅपी दिवाळी। तर आजपासून रेसिपीला सुरुवात झाली आहे। तर पहिल्यांदा मी काय बनवत आहे तर चिवडा बनवत आहे। तसं तरी बघा गोडामध्ये काहीतरी बनवायचं असतं, पण मी इकडं तयारी चिवड्याचीच केलेली होती। उद्यापासून मी बाकीचे पक्वान्न बनवणार आहे। तर इकडं खूप सारे कांदे मी घेतलेले आहेत आणि कांद्यावरची साल काढून घेतली। हे एक मला खूप मोठं काम वाटतं। आणि त्यानंतर मी घरच्या पाठीमागेही गेलेले होते कढीपत्ता आणण्यासाठी। खूप सारा कढीपत्ता मी घेऊन आलेली आहे, ताजा ताजा फ्रेश, खूप छान वास येत आहे। आणि दिनेश आज गेलेला होता कुठं, हुमनाबादला गेलेला होता। म्हणजे दररोज एका गावाला जातो ना, आठवणच राहत नाही कुठल्या गेला। म्हणजे कधी बिदरला जातो, कधी हुमनाबादला जातो, कधी गुलबर्ग्याला जातो। म्हणजे दिनेशची इंटरव्ह्यू चालू आहेत ना, त्यामुळे दररोज दिनेश कुठेतरी कुठे जातच असतो। तर आल्यानंतर म्हणलं जेवण करा अगोदर, तर नाही, जेवण करूनच आलेला आहे तो, कारण सकाळी लवकर जेवण करून घरातनं गेलेला होता। नंतर दुपारचं जेवण दिनेशचं बाहेरच झालेलं आहे, कारण घरी येता लेट झालेलं आहे दिनेशला। आणि आल्यानंतर ॲपल वगैरे खायला घेतलेला आहे। तर चला मग आता पटकन चिवड्या बनवायला सुरुवात करूया। तर इकडे सगळेच कांदे मी धुवून घेतलेले आहेत, म्हणजे कांदे ना एकदम काळपट येतात। तर अगोदर मी धुवून घेतलेला आहे। दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि हो, आज चहा वगैरे मी बनवलेला नाही आहे, कारण चहा खूप जास्त मी पित आहे, त्यामुळे पित्ताचा प्रॉब्लेम खूप होत आहे मला, त्यामुळे मी चहाच बनवलेला नाही आहे। तर म्हणलं आता थोडंसं म्हणजे इव्हनिंगला मी चहा घेते, एक सवय आहे मला सकाळी आणि इव्हनिंगला। दिवसातनं मी नाही पिलं तरी चालतं, पण हे 2 टायमिंगचं चहा माझा चुकत नाही आहे। हे पण मी थोडंसं करून कमी करणार आहे। आज तरी मला खूप एनर्जीची गरज आहे, तर म्हणलं चहा घ्यायचा आणि फ्रेश मूडसोबत कामाला लागायचं। तिकडं खूप सारे कांदे मी घेतलेत, म्हणजे चिवडा बनणार हा खूप सारे कांदे लागणारच आहेत आपल्याला। तर कांदे मी उभे चिरून घेत आहे। कढीपत्ता पण खूप सारा आणलेला आहे, म्हणजे आज 3 प्रकारचे चिवडे मी बनवणार आहे। एक तर मुरमुऱ्याचा बनणार आहे, पोह्याचा चिवडा बनवणार आहे, आणि जे पोहे काय आणलेले ते मकाचे पोहे काहीतरी आणलेले आहेत, तर ते पण मी त्याचं पण चिवडा बनवणार आहे। म्हणजे 3 प्रकारचे चिवडेच आज बनणार आहेत, म्हणजे खरमुरे। आणि जे हे स्वीट पदार्थ असणार आहेत त्याची तयारी मी उद्यापासून करणार आहे। आणि इकडं तांदूळ मी भिजत घातलेले होते, तर त्याच्यातले पाणी मी चेंज केलेलं आहे। म्हणजे 3 दिवस हे तांदूळ भिजत घालायचे असतात आणि पाणी दररोजच्या दररोज चेंज करायचं असतं। तर हे पण काम होत आहे अधूनमधून, म्हणजे थोडीफार तयारी मी हे पण केलेली आहे। तिकडे पॅन ठेवलेले, पॅनमध्ये घेतलं मी 2 चमचे तेल आणि खूप सारे कांदे टाकलेले आहेत। आणि कांदे तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल। कांदा जर वाळलेला असला तर खूपच चांगला आहे, पण कांदा नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे ताजे कांदे तर खूप सारे मी चिरलेले आहेत। आणि हे तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल, छान कडक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। तर इकडं अगोदर तर मी फुल गॅसवरतीच थोडा वेळ परतून घेतला, नंतर मी गॅस कमी केलेला होता, कारण हे करपायला लागलेलं होतं। कांदा करपायला छान कडक तळून घ्यायचं आहे आपल्याला, पण अजिबात करपवायचा नाही आहे। तर चहा घेत घेत मी इकडं कांदा तळून घेतलेला, भरपूर वेळ लागलं। आणि इकडं खूप सारं लसूण पण मी घेतलेलं आहे। लसूण सोलून ठेवायचं आहे मला, पण सोलणं काही झालेलं नाही आहे। आता चिवड्याला मला जितकं पाहिजे तितकं लसूण मी घेत आहे इकडं। तर इकडं कांद्याकडे माझं लक्ष आहे, म्हणजे हे करपू नये। आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे, कमी गॅसवरती कांदा छान परतून घेतलेला बघू शकता। इकडं करपलेलं नाही, हे जे पॅन आहे ना त्याला थोडासा कलर आलेला आहे काळपट, पण कांदा अजिबात करपलेला नाही। कांदा जर करपला मग सगळी मेहनत आपली बेकार जाते, कारण चिवड्यामध्ये एक वेगळाच टेस्ट येतो मग करपल्याला, त्यामुळे कांदा अजिबात करपू द्यायचा नाही आहे। तर कांदा छान तळून तयार झालेला आहे, तर एका प्लेटात काढून घेतलं। लसूण सोलून घेतलेला आहे, आणि इकडं मी खूप सारं काळं मीठ घेतलेलं आहे। म्हणजे आता जी आता बनत आहे ते पदार्थ, यामध्ये थोडंसं मी काळं मीठ टाकणार आहे। आणि मीठ माझ्याकडे खडे मीठ होतं हे, तर मीठ थोडंसं मी वाटून घेतलं आणि मिक्सरला इकडे बारीक पावडर करून घेतलेले आहे। म्हणजे चाळणीतनं चाळून डब्यात भरून ठेवणार आहे मी, कारण आपण काहीतरी आता ताक वगैरे मठ्ठा काही बनवलं त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागतच असतं। तर मला सगळंच मीठ वाटून डब्यात भरून ठेवायचं, घाई गडबडीत आपल्याला पटकन भेटून जातं। तर मीठ अगोदर तर मी चाळलं, परत जे राहिलेलं होतं ते पण मिक्सरला एक वेळा फिरवलं आणि छान मी बारीक पूड केलेली आहे आणि डब्यात भरून ठेवलं। आणि जे थोडेफार खडे होते ना ते थोडेसे राहिले तिकडे प्लेटात, तर ते मी काही म्हणजे वाटण केलेलं नाही, तसंच मी ठेवलेलं आहे। तर ही थोडीफार तयारी झालेली आहे म्हणजे मसाला बनवण्याची। आणि इकडे लसूण मी इतका सोलून घेतलेला आहे त्या चिवडा बनवण्यासाठी, तर लसूण अगोदर मी ठेचून घेते। आणि कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ हे सगळं तळून घ्यायचं आहे, पोहे तळून घ्यायचे आहेत। तर पोहे ना असेच कढईत आपण टाकले ना काय होतं, पोहे जळायला लागतात। आपण काढजेपर्यंतच ते एकदम कडक होतात आणि कलर चेंज होतो त्याचा। तर त्यासाठी मी इकडे घेतलेला एक होलवाला झारा, या झाऱ्याने ना पोहे खूप झटपट तळून होतात आणि एक एक करपणार नाही, एकदम परफेक्ट पोहे तळून तयार होतात। तर इकडे तेल ठेवलेलं आहे मी अर्धी कढई, म्हणजे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण आपण झाऱ्यामध्ये ते पोहे तळणार आहोत, त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त लागणार आहे। तिकडे तेल मी गरम करायला ठेवलेले, जोपर्यंत की तेल गरम होत आहे तोपर्यंत मी पोहे काढून घेते।
तर पोहे काढून घेतलेले आहेत. परत जे आणलेले मार्केटहून पोहे म्हणजे काय ते मकाचे पोहे आहेत ते पण मला तळून घ्यायचे. तर अगोदर मी हे जे आपले घरचे पोहे आहेत ते मी तळून घेत आहे. म्हणजे जे आपण नॉर्मल पोहे बनवतो ना तेच पोहा आहे आणि यामध्ये वेगवेगळे पोहे येतात. चिवडा बनवण्यासाठी ना जे भाजलेले पोहे असतात ना ते पण येतात, पण ते आणलेले नाही यावेळेस मकाचे पोहे आलेले आहेत. तर आता हेच पोहे मी इकडे तळून घेत आहे. तर तेल थोडंसं मला वाटतं गरम व्यवस्थित झालेलं नव्हतं. तर पहिला बॅच जे आहे ना व्यवस्थित फुललेला नव्हता आणि दुसरा बॅच बघू शकता इकडं एकदम मस्त असा फुललेला आहे. या झाऱ्यामध्ये मी थोडेसे पोहे घेतले आणि तो झारा तसंच मी तेलात ठेवलेला आहे. तर अगदी सेकंडामध्ये पोहे तळून तयार झालेत. बघू शकता अजिबात करपणार नाही. ते एकदम परफेक्ट आणि छान क्रिस्पी पोहे तळलेले आहेत. इतकंच लक्षात ठेवायचं की तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे. तेल गार असलं तर व्यवस्थित पोहा तळणार नाही आहे. एकदम असं होतो ना एकदम कडक होतो तो पोहा, व्यवस्थित होणार नाही, कुरकुरीत होणार नाही. तर इकडं बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पोहे तळून झालेले आहेत पूर्णपणे. तर मला नंतर वाटलं की आणखीन थोडासा चिवडा बनवूया. तर मी परत आणखीन थोडेसे पोहे घेतलेले होते. म्हणजे अगोदर जे मी घेतले ना तळून जास्त होतात ते. तर इकडे बघू शकता ही चाळणी गच्च भरलेली आहे. म्हणजे दुरडी किंवा चाळणीमध्येच आपल्याला हे पोहे टाकायचे तळून. म्हणजे जे ही तेल एक्स्ट्रा आलेलं आहे ना वितळून जातं. म्हणजे एक तर लाकडी दुरडी किंवा चाळणी घ्यायची आहे ठेवण्यासाठी आणि खाली आपण पेपर वगैरे टाकलं तरी पण चालतं. तर इकडं मी आणखीन थोडेसे पोहे घेतलेले आहेत आणि सगळेच पोहे मी इकडे अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत आणि या पोह्याला द्यायचा आहे तडका. पण एक झालं नाही, यामध्ये काळं मीठ न टाकलं तरी पण चालतं, पण मी टाकलेलं होतं. आज पहिल्यांदाच विचार केला की काळं मीठ टाकून बनवूया, टेस्ट कसा येतो. पण काळं मीठ टाकल्यानं ना थोडासा त्याचाच जे आहे ना वास जास्त येत होता यामध्ये, त्यामुळे काळं मीठ नाही टाकलं तरी पण पोह्याचा चिवडा छान बनतो. तरी पण मी इकडे एक मसाला तयार केलेला होता. तो मसाला ना जे आपण रेग्युलर चिवडा बनवतो मुरमुऱ्याचा त्यासाठी किंवा खारा बुंदी बनवतो त्यासाठीही ते एकदम परफेक्ट तो मसाला आहे. पण पोह्यामध्ये मला टाकणं तितकं हे वाटलेलं नाही, थोडासा त्याचा जास्त वास येत होता. तर असं इकडे सगळेच पोहे तळून झालेले आहेत. आता मी इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण याच झारात टाकले मी आणि शेंगदाणे पण अशाच प्रकारे मी तळून घेतले. छान कडक होईपर्यंत शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मी इकडं. आणि जे पोहे आहेत ना ते एका मोठ्या भांड्यात मी काढून घेतले आणि जे तळलेले शेंगदाणे आहेत, डाळवं आहे, सगळं त्यामध्ये मिक्स करायचं आहे. शेंगदाणे टाकले, डाळवं टाकलेलं आहे. आता घेऊया कढीपत्ता. कढीपत्ता पण छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जे आपण इथं घेत आहोत छान कडक आपल्याला तळून घ्यायचं आहे ते, तेव्हाच्या चिवड्याला टेस्ट छान येतो आणि जास्त दिवस टिकूनही राहतो. म्हणजे महिना दीड महिना ठेवून खाल्लं तरी पण खूप छान टेस्टी हा चिवडा म्हणजे असाच कुरकुरीत बनवून राहतो. कारण यामधल्या सगळ्या वस्तू आपण छान कडक होईपर्यंत तळून टाकलेल्या आहेत आणि कुठेतरी जायचं आहे, सोबत पॅक करून न्यायचं आहे, त्यासाठी एकदम परफेक्ट आहे हा चिवडा. तर इकडं सगळे हे तळून झालेत. पोहे, शेंगदाणे, डाळवं, काजू एक वाटी घेतलेले आहेत मी आणि कढीपत्ता खूप सारा घेतलेला आहे. छान कडक होईपर्यंत तळून मी टाकलेले सगळे हे मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर मी इकडं मसाला बनवून घेत आहे. काळं मीठ घेतलेलं आहे आणि जे रेग्युलर मीठ आहे ते चवीपुरतं घेतलेलं आहे. अर्धा चमचा साखर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाले म्हणजे धना पावडर घेतलेला आहे, जिरं पावडर घेतलेलं आहे, परत थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि सुहाना मसाला. आणि हे सगळे मसाले एक वेळा मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे. तर इकडे एकदम मस्त असा मसाला बनवून तयार झालेला आहे. म्हणजे खारा बुंदीसाठी हा मसाला एकदम परफेक्ट आहे. पण पोह्यासाठी काळं मीठ तितकं यामध्ये घालू नका. मी काळं मीठ टाकलेलं आहे, त्याचाच वास जास्त येत होता. तर हा मसाला मी थोडासा यामध्ये टाकलेला आहे आणि सगळं छान मी मिक्स करून घेतलं. अगोदर मला वाटलं की चमच्याने मिक्स करूया, पण तितकं जमलं नाही मला. नंतर मी हातानंच मिक्स केलेलं होतं. तर इकडं बघू शकता छान मसाला लागलेला आणि एकदम मस्त असा पोह्याचा चिवडा बनून तयार झालेला आहे. मी तडका वगैरे दिलेला नाही आणखीन, तर वरून देणार आहे मस्त असा तडका. एकदम छान असा चिवडा बनून तयार झालेला आहे पोह्याचा. आता मला मुरमुऱ्याचा चिवडा करायचा आहे, त्यासाठी मी तयारी करून ठेवलेली. इकडं कांदा वगैरे खूप सारा तळून ठेवलेला आहे. परत जे मकाचे पोहे आहेत त्याचा पण मला चिवडा बनवायचा आहे. तर इकडं आता चिवड्यासाठी मी शेंगदाणे तळून घेत आहे. तर झाऱ्यामध्ये मी अगोदर विचार केला की झाऱ्यामध्ये तळूया, पण तेल थोडंसं राहिलेलं होतं, झाऱ्यामध्ये जमलंच नाही ते. मग डायरेक्ट मी कढईतच टाकलेला आहे आणि तळून घेतलेले आहे शेंगदाणे आणि झाऱ्यामध्ये काढून घेतलं पटकन मी, म्हणजे करपू नाही येते आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण निघून गेलेलं आहे. तर कढीपत्ताही मी तळून घेतला, डाळवं तळून घेतलेले, जसं पोह्यासाठी मी तळून घेतलेलं होतं ना तशाच प्रकारे इथं सगळ्या वस्तू मी तळून घेतलेल्या आहेत. आणि आता काढून घेऊया मसाले. तर मसाल्यामध्ये इथं 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेले आहे, 1 चमचा धना पावडर, मसाला डब्यामधले धना पावडर संपलेली आहे, तर जितकी होती तितकी घेतलेली आहे. आता नंतर काढूया. हा अगोदर मी चिवडा बनवून घेते. तर इकडे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा सुहाना मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. म्हणजे साखर टाकली ना चव छान येते. जेही मसाले आपण टाकले सगळे बॅलन्स होतात. तिकडे त्या पॅनमध्ये मी
थोडंसं तेल घेतलेलं आहे, कढईमध्ये थोडंसं तेल आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल आहे, दोन्हीकडे फोडण्या बनत आहेत. म्हणजे चिवड्यासाठी फोडणी बनत आहे. घाई गडबड नको, निवांत करूया, कारण कुठलीही वस्तू घाई गडबडीने करून ती बिघडते, व्यवस्थित होणार नाही. आणि तसं तर इकडे माझं लक्ष तिकडे माझं लक्ष असं होतं म्हणून म्हणलं अगोदर पॅनमधलंच फोडणी तयार करूया. अर्धा चमचा जिरं टाकलं, जिरं छान तडतडलं, नंतर मी खूप सारं लसूण टाकलेलं आहे. लसूण छान कडक झाल्यानंतर थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे. आणि हा मसाला मी पोह्याच्या चिवड्यात टाकलेला आहे, मिक्स करून घेतलं. पोह्याचा चिवडा एकदम मस्त बनून तयार झालेला आहे. आता जे कढईमध्ये मी इकडे तेल घेतलेलं होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे. नंतर खूप सारं लसूण टाकलं. लसूण छान कडक होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. कुठे गॅस फुल करायचा नाही. जेव्हा आपल्याला चिवड्याचा मसाला बनवायचा आहे तेव्हा गॅस कुठे फुल करायचा नाही, कमी गॅसवरती हा मसाला बनवून घ्यायचा आहे. नंतर मी टाकले यामध्ये सुके मसाले जे काढून ठेवलेले होते. परत मी शेंगदाणे टाकलेली, डाळवं टाकलेली, जे तळून आपण ठेवलेलं होतं, कढीपत्ता वगैरे टाकून परतून घेतलं. पण एक विसरली मी, यामध्ये कांदाच टाकला नाही. कांदा इकडे साईडला ठेवलेला होता, नंतर मी विसरले ते, पण नंतर मी वरून टाकलेला आहे. आणि छान मी मिक्स करून घेतलं. बघू शकता एकदम मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. अर्धा किलो मुरमुऱ्याचा मी चिवडा बनवलेला आहे. खूप छान टेस्टी चिवडा बनलेला आहे. पोह्याचा चिवडा बनला आणि हे मुरमुऱ्याचा चिवडा बनलेला आहे. आता बनवायचा आहे मला मक्याच्या पोह्याचा चिवडा. तर इकडे हे पॉकेट मी खोलून घेतलेला आहे. खूप छान बनला, पण यामध्ये काहीच नसतं, याचा टेस्ट कुठलाच नसतो, एकदम सपक असतात हे. यामध्ये आपल्याला नंतर तडका द्यायचा आहे, जी टेस्ट द्यायचा आहे ना, नंतर द्यायचा आहे. तर इकडं परत मी या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं जास्त, आणि झाऱ्यामध्ये थोडेसे पोहे घेतले मी आणि तळून घ्यायचे आहे. जसं आपण पोहे तळलेले आहेत ना तशाच प्रकारे हे पण मी तळून घेतलेलं आहे. पण फर्स्ट जे आहे ना एक बॅच जे आहे ना माझा बिघडतोच, कारण काय तेल व्यवस्थित गरम झालं नव्हतं. पोह्याचं पण तसंच झालेलं होतं. आणि जे दुसरा बॅच आहे ना एकदम परफेक्ट तळलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता अशाच प्रकारे सगळेचे मकाचे पोहे तळून घेऊया. आणि याला मी पोह्याच्या चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे, म्हणजे वेगळा तडका दिला तरी पण चालतं, किंवा मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये आपण मिक्स केलं तरी पण चालतं. पण मी पोह्याच्या चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे. थोडासा मी मिक्स करणार आहे आणि थोडेसे पोह्याचे जे चिवडा आहे ना ते पण एक वेगळा ठेवणार आहे. म्हणजे 3 प्रकारचे चिवडे बनून तयार झालेले आहेत. इकडे मी पॉकेटमधले फक्त अर्धे पोहे तळून घेतलेले आहेत. आणि जे पोह्याचा चिवडा आहे ना त्याचे 2 भाग केले मी. थोडासा सेपरेट मला पोह्याचा चिवडा ठेवायचा होता आणि थोडासा मिक्स करायचा होता. तर इकडे बघू शकता हे जे मक्याचे पोहे आहेत आणि हे जे पोहे आहेत ना दोन्हीचा चिवडा मी मिक्स केला, पण खूप छान टेस्टी बनलेलं होतं. नंतर मी आता डब्यात भरून ठेवत आहे, म्हणजे छान याचा कुरकुरीतपणा बनून राहावा, कारण आपण असंच ओपन ठेवलं तर हवा लागते आणि ते नरम पडू शकतात, म्हणून संग मी डब्यात भरलेला आहे. तर इकडे 2-3 डबे घेतलेले आहेत आणि एकामध्ये पोह्याचा चिवडा, एकामध्ये मिक्स चिवडा जे मी बनवलेला होता ते भरलेला आहे, आणि एका डब्यामध्ये मी मुरमुऱ्याचा चिवडा भरलेला आहे. तर दीपावलीच्या 3 रेसिपी बनलेल्या आहेत. आता उद्यापासून जी ही स्वीट रेसिपी त्याला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची दीपावलीची काय काय तयारी झाली, काय काय रेसिपी बनल्या ते पण मला नक्की सांगा. आता याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्या मी बुंदीचे लाडू आणि बालुशाही बनवणार आहे, तर रेसिपी पूर्णपणे शेअर करेन. तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दीपावली.